आई वडिलांनी विरोध केला की आणखीनच आपला निग्रह होतो ना कुठेतरी बंड. हो, पण आई बाबांचा विरोध म्हणजे ते असं काळजीपोटी. ते असं उगीच मला काहीतरी बोलतायत किंवा असं काही कधीच नाही झालं. अमरीशपुरी वगैरे हे केल्यामुळे ते ज्योतिषांकडे वगैरे जाऊन आले, म्हणजे पत्रिका कशा जुळणार नाही ते सिद्ध केलं. सिद्ध केलं. बरं, इथे एक नाशिकचे एक ज्योतिषी होते, त्यांच्यासमोर मला घेऊन गेले, पत्रिका घेऊन गेले दोघांच्या. मग त्या ज्योतिषाने सांगितलं की तुमचे 18 गुण जुळतात आणि तुमचं 6 महिन्यात डिव्होर्स होईल लग्न झाल्यावर. 36 तरी गुणाला का 96 किती? 36 गुण. तर तुमचा डिव्होर्स होईल 6 महिन्यात असं त्या ज्योतिषाने मला सांगितलं. काय मग मी त्या ज्योतिषावर ओरडले, भडकले, चिडले. कोण? मी. तू चिडली? आणि मी तिथून निघून आले खाली तर आणि मग आई बाबा पण आले मागून की आपल्या मुलीला वाईट वाटलंय. तर ते त्या ज्योतिषावर त्यांनी सोडून दिलं की बाबा जाऊ दे. ते मला समजवत होते की असं असतं, तू म्हणलं नाहीच समजून घ्यायचं मला, तुम्ही पत्रिका दाखवूच नका मुळात कोणाला, मला मान्यच नाही, तुम्ही काहीही केलं तरी मी लग्न करणार आहे. मग एका पॉइंटला बाबांना असं वाटलं की त्याचा आईच ऐकत आहे. मग त्यांनी घरातल्या सगळ्यांना DDLJ मधलं अमरीशपुरी डायरेक्ट गर्दीश मधलं अमरीशपुरी झालं. मग त्यांनी घरात सगळ्यांना सांगितलं. तर सांगितलं सगळ्यांनी हो म्हटलं. बाबा लहान आहेत घरात, तर काका आत्या सगळ्यांना सांगितलं. सगळे म्हणाले की काय हरकत आहे, करू दे. मग बाबा एकदम रिलॅक्स झाले की मग ह्यांची भेट झाली. आणि मग जे भेटल्यानंतर आपल्या त्या म्हणजे मोहिनीच घातली आपल्या बोलण्याने. मग बाबा काय झाले रेडी. आणि आता बाबांचं तिच्यापेक्षा डेफिनेटली माझ्यावर जास्त प्रेम आहे. हो, सारखं जावई चालू असतं. आणि मग मी ऐकवते, मी मुलगी आहे, ते जावई आहेत, माझ्याबद्दल पण बोला. किती छान. आता तू ज्योतिषी शोधून काढा आणि त्याला सांगा, बघा बोलतोय की ज्योतिषाला शोधा. 6 महिने वगैरे काही नाही, अतिशय सुखानी प्रेमानी आमचा संसार चालू आहे. ते असतंच आपल्या सगळ्या फॅमिलीजमध्ये काही रूढी किंवा मानसिकता एक तयार झालेली असते की हे म्हणजे असंच, की तिकडे फ्लेक्सिबिलिटी असू शकते, असं काही. आणि मुळात तर मी स्वतः बाय एनी मीन मी जात ह्या गोष्टीच्या अत्यंत विरोधात आहे पहिल्यापासून. म्हणजे माझी जडणघडणच तशी झाली. मला कोणी जातीवर बोललं की राग येतो, कारण ती तुम्हाला तुमच्या कर्माने मिळाली आहे का? तुम्ही जन्म घेतलात त्या पोटी म्हणून तुम्हाला मिळाले. त्याच्यात तुमचं कर्तृत्व काय? मला अभिमान माझ्या कर्तृत्वाचा असला पाहिजे. माझ्या देशाचा मला का अभिमान आहे? माझ्या सगळ्या आजूबाजूच्या देशबांधवांनी मिळून केलेल्या कर्तृत्वाने माझ्या देशाचं ते नाव आहे आत्ता हिंदुस्थान किंवा भारत. त्याचा मला अभिमान असणं वेगळी गोष्ट आहे. पण ह्याच्यात काय, मी अमुक एका जातीचं आहे, ह्याच्यात मी काय केलं? काहीच नाही केलं. मग त्याचा अभिमान, मग मी त्यासाठी कोणाला तरी दूषित मानणार की हा जर माझ्या घरी आला तर माझं घराचं पावित्र्य बिघडेल, किंवा ह्याच्या घरी मी गेलो तर ह्यानेच माझ्यावर इतके वर्ष अन्याय केला तेच गेलं, धुळीला मिळाले ना ते. आता ॲक्सेप्ट करा, नव्या मनाने नव्याने सामोरं जा एकमेकांना. तर त्यामुळे मी तेव्हापासून आणि कायमच असेल. मला तर आम्ही गुजरीच्या जन्माच्या वेळेला संधी शोधत होतो की आपल्याला जात, धर्म हे माणुसकी आणि भारतीय असं लिहिता येतं का त्या बर्थ सर्टिफिकेटवर. नाही अलाव केलं, पण आम्हाला तसं वाटतं की तसं व्हायला पाहिजे, की माणुसकी हाच आमचा धर्म. तेच. देवावर विश्वास आहे का तुझा? ह्याची तर म्हणजे एकदम वेगळा हे आहे. म्हणजे परत जसं मी म्हटलं ना, वेव्ज आहेत त्या. एक काळ असा होता की मी प्रचंड आध्यात्मिक वृत्तीचा होतो. प्रचंड म्हणजे किती, की सोमवारी शंकराचं लीळाचरित्र वगैरे वाचा, मंगळवारी श्री गणेशाची पूजा करा, बुधवारी आमच्या कुलदैवताची पूजा, मग गुरुवारी श्री दत्ताचं पारायण, आणि असं शुक्रवार मग देवीसाठी, आणि शनिवार मारुतीसाठी, शनी महाराजासाठी. असं माझं वारानुसार 1-1 तास मी पूजा करायचो. इतका मी आध्यात्मिक. ते पठण करा, स्तोत्र पठण. आणि म्हटलं तसा एक टर्ब्युलन्स आला लाईफमध्ये. त्या टर्ब्युलन्स नंतर देव ही संकल्पनाच मी मानायला तयार नाही. सांगशील कुठला टर्ब्युलन्स की ज्यामुळे तुझा देवावरचा विश्वासच उडाला? की जिथे मी असं झालं की मी त्या एका विशिष्ट म्हटलं ना शिक्षण सोडून वेगळं करिअर करायच्या नादाला लागलो. आणि त्यावेळेला असं झालं की नको आता हे नाही, देव बिव सब झूड आहे, असं काही नसतं. आणि त्याने काय दिलं आहे देवाने मला, अशीच परिस्थिती आहे माझी, काय बदल नाही. एवढं मी देवाचं करूनसुद्धा माझ्या परिस्थितीत काहीच बदल नाही झाला. मी तसाच गरीब आहे, मी तसाच अजूनही जगतो. तर मग ते न करूनच असा जगतो ना मी, कशाला तो तरी वेळ देऊ, असं झालं. आणि मग प्रचंड निरीश्वरवादी झालो. आणि सतत असं असायचं की आपल्या हातात जे आहे ते करून दाखवा.
त्यानेच होणार आहे सगळं. कर्मयोगी कर्मयोगी झालं. म्हणजे असं नाही की म्हणजे माझी बाय डिफॉल्ट बर्थपासूनच श्री गणपतीवर खूप प्रचंड श्रद्धा आहे. मला कळायला लागलं तेव्हापासून मी घरी माझ्या गणपती उत्सव साजरा करतो. पण ते काय 5-7 दिवस असतील ना, तीच माझी श्रद्धेची वेळ असायची. नंतर मी कधीच ईश्वराकडे किंवा चल आज अनु आपण जाऊया या मंदिरात जाऊया आणि असं कधीच. आणि मग आपल्या आयुष्यात ते वेगवेगळ्या वळणं वाटा कशा येत असतात. जो मगाशी मी उल्लेख केला संदीप वेंगुर्लेकर माझा मित्र, तर आमची खूप चांगली एक मैत्री होती. मग अचानक आमच्या मैत्रीमध्ये खंड पडला होता जवळपास 10 वर्षांचा. 10 वर्ष आम्ही एकमेकांशी बोले ना. 10 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो. पुन्हा एकत्र आल्यानंतर मी त्याला सहज विचारलं की 10 वर्षांपूर्वी संदीप तू गुरुजींना फॉलो करायचास, आताही करतोस का? तू म्हणणार आहे आता जे हे सगळं आहे ते त्यांच्यामुळेच आहे. माझ्या नेहमीच्या वृत्तीमुळे मी म्हटलं अरे ते तुझ्या कर्तृत्वामुळे, की त्यांचं काय असेल ते तू मानतोस त्यांना चांगली गोष्ट आहे, पण ते तुझ्या कर्तृत्वामुळे. तो म्हणाला नाही विजू तुला भेटल्यावर कळेल. तर मला कसं काय असायचं, मी आध्यात्मिक वाचनही खूप केलं आहे, त्यामुळे अनेक आत्ताचे बाबा बुवा जे बोलतात ते कशातलं काय वाचून बोलतात किंवा काय सायकोलॉजी कशी त्यांना कॅप्चर करता येते लिस्नरची आणि काय, ह्याचा सगळ्याचा मला अभ्यास आहे. त्यामुळे मला माहिती आहे कुठला बाबा काय आणि काय नाही काय. तर त्यामुळे मी त्याला म्हटलं अरे असंच असतं, काही नसतं संदीप, आता तुमची कशी गाढ श्रद्धा आहे, रिस्पेक्ट युअर, पण मी बोलत नाही, जाऊ दे. तो म्हणा ठीक आहे. मी त्यांना 2002-03 साली सुद्धा भेटलो होतो. परत एकदा आता त्याचे गुरुजी आहेत म्हणून मी त्यांना जेव्हा भेटलो आणि माझ्या आयुष्यात परत आपण टर्ब्युलन्स मोठा. मला असं नाही की तू म्हणतेस ना ईश्वरी मला सिद्ध करून दाखव. हे पाणी आहे माझ्याकडे, सिद्धता आहे ना की H2O इज वॉटर, माझ्याकडे सिद्ध आहे. ही सिद्धता आहे की इथून साऊंड गेल्यावर तिथे रेकॉर्ड होतोय, तिथे हे सिद्ध होतंय सगळं. हा कॅमेरा त्यासाठी, देव दाखव मला काय. आणि मग असं कळलं की एक व्यक्ती आहे जी US मध्ये राहून देव ही संकल्पना खरी आहे याच्या सायंटिफिक रिसर्च आणि पेपर्सने, बरं तेवढं नव्हे तर आपल्या जगातल्या टॉपच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, यू नेम द युनिव्हर्सिटी, हार्वर्डपासून केम्ब्रिजपासून, यू नेम द युनिव्हर्सिटी, NIH पासून, सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचे रिसर्च पेपर्स आहेत कशावर, देव अस्तित्वात आहेच्या प्रूफ्सवर. क्लिनिकल रिसर्च आहे आणि त्याच्यातून ते प्रूव्ह करून दाखवतात की ती एक शक्ती आहे, अज्ञात शक्ती आहे काहीतरी, ती आहे आणि ती कशी काम करते. आणि मी बिंग सायन्स स्टुडंट, मी ते वाचायला सुरुवात केली की रिसर्च पेपर, देव म्हणजे हे किती वियर्ड आहे ऐकायला ना, की देव ही संकल्पना खरंच अस्तित्वात आहे असं एखादी व्यक्ती. बरं रिसर्च पेपरमध्ये किती रिसर्च पेपर्स, 8,500च्या वर. बापरे. ही हॅज स्पेंड ईच अँड एव्हरी मिनिट ऑफ 20 years फक्त सिद्ध करायला की हे खरंच आहे बाय रिसर्च, म्हणजे सायंटिफिक कसोट्यांवर. क्लिनिकल, आपण आता करोनापासून आपल्याला क्लिनिकल टेस्ट तुम्हाला माहितीच आहे, आमच्यासारख्या सामान्य माणसाला क्लिनिकल रिसर्च वगैरे हे आत्ता कळलं की मग त्याच्यात 3 टप्पे असतात. त्याच्यात तुमचे काय प्लासिबो इफेक्ट वेगळा असतो, तुम्ही क्लासिफिकेशन ABC असतं, एक टेस्टेड असतो, एक वेगळं. हे सगळं मी वाचलं आत्ता आणि ते वाचल्यानंतर ओके हे असं आहे. बरं आपण असं म्हणू शकतो की ह्युमन्सवर त्याच्या ब्लेसिंगचे इम्पॅक्ट्स आहेत, ते दिसत आहेत रिसर्चमध्ये. त्याच्या पुढे जाऊन झाडांवर दिसले. बरं ते तर मेजरमेंट आहे ना तुम्हाला. आपण टेस्ट ट्यूबमध्ये हे ब्लेस्ड झाड आहेत, ते अनब्लेस्ड आहे, दोघांना तेच दिलं गेलं, रादर ह्याला कमी दिलं गेलं. मग टेस्ट केलं तर याच्यात क्लोरोफिल जास्त आहे. हाऊ इज इट पॉसिबल, क्लोरोफिल कॅनॉट बी. ते पुढे गेलं, प्राण्यांवर केलं गेले, गायींवर केलं गेलं, चिकनवर केलं गेलं. अरे हे कसं शक्य. बरं ते सगळं तुम्ही करता तसंच आहे, ABC क्लास. त्याच्या पलीकडे जाऊन कॅन्सर सेल्सवर केलं. बरं कुठे केलं, हिंदूच्या सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांच्या समोर केलं गेलं. आता ते तर तुमचं पेट्री डिश लांब ठेवलेले असतात, मध्ये ती काचेची वॉल असते, ते सगळे तसे, ते सगळं केलं गेलं. पेट्री डिश विच वॉज ब्लेस्ड, त्यातल्या कॅन्सर सेल्स मेल्यात आणि हेल्दी सेल्स ग्रो झालेत. हाऊ इज इट पॉसिबल. सायन्सला सुद्धा शंका पडावी असं, कारण त्यांचं म्हणणं काय की सायन्सच्या पलीकडे ती शक्ती आहे. सायन्सचं पण अंडरस्टँडिंगचं एक लिमिट आहे विजू.
सायन्सला पण लिमिटेशन्स आहेत, ते त्याच्या पलीकडे अंडरस्टँडच नाही करू. का आहे ग्रॅव्हिटी, का आहे असं की आपण त्या ऑर्बिट्समध्येच का ग्रह फिरतात, डू यू हॅव एनी सायंटिफिक रिझन फॉर दॅट? नो. देर आर एन नंबर ऑफ थिंग्स की ज्याचे सायंटिफिक रिझन्सच नाही. तर तसंच ह्या शक्तीच्या होते. आणि मग मला ते परत तो निरीश्वरवादीपासून आता एक वेगळा अनुभव आला आहे की ही शक्ती आहे, ह्या शक्तीच्या मनात आलं तर चमत्कारही होऊ शकतात, आणि ह्या शक्तीच्या मनात आलं तर चित्कारही येऊ शकतात. तर त्यामुळे त्या शक्तीला आता फक्त त्याचं रूप वेगळं आहे. म्हणजे आता आपल्या इथे समोर बुद्धाची मूर्ती आहे, ते कोणाचं तरी त्या शक्तीचं रूप असेल, कोणाचं तरी देवाऱ्यातला देव असेल, मूर्ती असेल, व्यक्ती असेल. म्हणजे कुणालाही असू शकतं की ही व्यक्ती माझ्यासाठी देवासारखी आहे, असू शकेल. शेवटी त्या म्हणजे मला गुरुजी मस्त सांगतात की गुरुजी आमच्यासाठी काय आहेत, म्हणजे मी काय संदीप किंवा आमच्या फॅमिलीसाठी. गुरुजी म्हणतात की कम्प्युटर आहेत 2, समजा 2 लॅपटॉप आहेत. या लॅपटॉपचं कन्फिगरेशन सेम आहे, या लॅपटॉपचं पण सेम आहे. आता इंटरनेटने तुम्ही जॉईन करा त्याला, तर इंटरनेट म्हणजे कुठेतरी आहे ना, ते एक सॅटेलाईट. त्या आता असं एक होतं की या लॅपटॉपची कॅपॅसिटी तेवढीच आहे पण हा स्लो चालतो, आणि ह्या लॅपटॉपची कॅपॅसिटी ह्याच्या एवढीच आहे पण हा फास्ट चालतो. त्याचं कारण आहे द कनेक्शन ऑफ इंटरनेट. ह्याचं जर 1000 MBPS आहे आणि ह्याचं 10 MBPS आहे. हे कनेक्शन काय आहे तर ते गुरुजींनी आम्हाला दिलं. तो कनेक्ट लागतो त्या एनर्जीशी, तुमचा त्या डिवाइन पॉवरशी. तर ते आमच्यावर उपकार आहेत आणि आम्ही त्या ज्या प्रकारच्या हे आम्ही अनुभवले ते अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे मी बिईंग सायन्स स्टुडंट, मी मगाशी तुम्हाला पण म्हटलं की यू हॅव गॉट ॲनालिटिकल पॉवर ना, आपण ॲनालिसिस करतो आणि देन वी कम टू द कन्क्लुजन ना. तर मी आत्ता ते सगळं ॲनालिसिस झाल्यावर कन्क्लुजनला आलो की येस, ती पॉवर आहे, ईश्वर आहे. गुरुजींनी मला ते समजून दिलं की हां, हे ईश्वर आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.